Good morning, students. Today we are going to see a new topic from the prose section, that is from 1.2 on to the summit we reach the top. The writer of this lesson is Tenzing Norgay. He was born in 1914 and died on 9th May 1986. He was known as Namgyal Wangdi and often referred to as Sherpa Tenzing. He was a Nepali Indian Sherpa mountaineer, and he was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest. Summit means top point or highest point, which he accomplished with Edmund Hillary on 29th May 1953. Let us see his honor medals. For example, first was Tiger Medal in 1938. It was given by Himalayan Club for third Everest expedition. Then he was honored as Star of Nepal in 1953, honored by King Tribhuvan for his all accomplishments. And then he was given Padma Bhushan in 1959 by the government of India for all accomplishments. Tenzing describes the climb to the top, and all events occurred during the historic climb. The article also describes what brought him to climbing mountains. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा 1.2 मधला धडा आहे ऑन टू द समिट वी रीच द टॉप. समिट म्हणजे शिखर, उंच भाग पर्वताचा. तुम्हाला माहित आहे शेर्पा तेंजिंग नावाच्या नेपाली इंडियन गिर्यारोहकाने जगातला सर्वात उंच पर्वत जो माउंट एव्हरेस्ट आहे त्याचं शिखर सर केलं होतं. त्याच्याबद्दलचा हा धडा, त्याच्या साहसाबद्दलचा, शौर्याबद्दलचा हा धडा आहे. बघा, हा पर्वत दिसतोय चित्रामध्ये. हे जे शिखर आहे याच्याबद्दलच हा लेसन आहे. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. तेंझिंग नॉर्गे ह्या चित्रामध्ये हा दिसतोय तो तेंझिंग नॉर्गे आहे आणि एडमंड हिलरी आहे. त्याचा जन्म 19 मे 1914 साली झाला आणि मृत्यू 9 मे 1986 साली. बाय बर्थ नामगयाल वांगडी, जन्माने त्याचं नाव होतं नामगयाल वांगडी. ही वॉज रिफर्ड टू ॲज शेर्पा तेंझिंग. त्यांचं नाव खरं ओळखायचं शेर्पा तेंझिंग या नावाने. अ नेपाली इंडियन, म्हणजे नेपाळमध्ये जन्म झाला, इंडियामध्ये राहिला, भारताचं नागरिकत्व स्वीकारलं. तो होता नेपाली इंडियन माउंटेनियर. माउंटेनियर सर्वांना माहीत आहे, पर्वतारोहण करणारा किंवा गिर्यारोहक. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट ऑन मे 1953. बघा, एडमंड हिलरी सोबत हा त्याचा फोटो आहे. फ्रायडे मॉर्निंग, ज्या दिवशी त्यांनी मोहीम सुरू केली तो दिवस होता फ्रायडे मॉर्निंग. तेंझिंग आणि हिलरी हे दोघं तयार झाले आणि त्याचं डिटर्मिनेशन काय होतं बघा. हिज डिटर्मिनेशन वॉज, आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. मी मेलो तरी चालेल, पण मी त्याच्याशी त्या पर्वतावर जाणारच. दिस वॉज हिज डिटर्मिनेशन. He had decided to reach to the top of the mountain. It was his aim, his determination. Tenzing was the leader of the team, Hillary the anchor, and Colonel Hunt leader of the expedition.
असे हे 3 जण बरोबर होते. त्यांनी आपल्यासोबत फ्लॅग्स पण घेतले होते, वेगवेगळ्या राष्ट्रांचे ध्वज, फ्लॅग्स ऑफ इंडिया अँड फ्लॅग्स ऑफ नेपाळ. बघा, हा भारताचा फ्लॅग आहे, तिरंगा, दॅट इज कॉल्ड ट्रायकलर, इंडियन ट्रायकलर, and this is the flag of Nepal. Again they were carrying flags of Britain and United Nations. This is the flag of Britain and flag of United Nations. Then expedition started. त्यांची मोहीम सुरू झाली. बघा, या मार्गाने ते गेले. दे कट अक्रॉस द साऊथ फेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट साइड. दक्षिण साईडने सुरुवात केली त्यांनी आणि वेस्ट साईडला, पश्चिम साईडला त्यांनी चढाई केली. दे हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. अत्यंत उंच सुळखा दगडांची, पर्वताची म्हणजे खडकाची अशी उंच किनार होती. त्या खडकाच्या किनाऱ्यावरून त्यांना जावं लागत होतं. स्टीप लाईन रॉक्स, किती उंच सुळके आहेत, त्याच्यावरून जर माणूस घसरला तर मृत्यूशिवाय पर्याय नाही, असा डेंजरस स्पॉट होता. अँड स्नो कवर्ड इन्क्लाइन. बघा, ती जी घळई होती संपूर्ण बर्फाच्छादित, त्याच्यावरून त्यांना जावं लागत होतं. अशा पद्धतीने त्यांचा कॅम्प आहे, टेंट्स आहेत आणि एक्सपेडिशन स्टार्ट झाली. तेन्झिंग अँड हिलरी टाईड टुगेदर विथ अ रोप. बघा, दोराने त्यांना एकमेकाला बांधलेलं आहे, कारण एक जण घसरला तरी दुसरा त्याला वाचू शकेल, आधार देऊ शकेल, या पद्धतीने ते चढाई करत आहेत. What is the symbol? One could not move without the other. They were tied together, but one could not move without the other. They were united, they were together, and they were climbing together. अशा पद्धतीने त्यांची एकी होती. एकाशिवाय दुसरा हलू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. जायचं तर सर्वांना, थांबायचं तर सर्वांना. Not two individuals, but a team. मग त्यांनी काय म्हटलं? वी वेर टीम, वी वेर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स. आम्ही फक्त दोघंच नाही आहेत, तर आम्ही टीम आहोत संपूर्ण. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक. ॲट वर्क क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. त्याच्या क्षणचित्रे, काही मनातले प्रसंग त्यांनी सांगितलेले इथं. चढाई करायची आहे, संपूर्ण लक्ष्य तुमचं त्या चढ़ाई असो. अगर आप लोग पढ़ाई करते कि पूरा ध्यान आपका पढ़ाई पर होना चाहिए. इन लोगों का चढ़ाई पर था. चढ़ने वाले, ऊंचे जाने वाले हैं. देयर एम्बिशन वॉज देयर, देयर टारगेट वॉज देयर, एंड दे वेर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन दैट टारगेट. यू हैव मोर इम्पॉर्टंट वरीज. तुम्हाला अजून तुमच्या वरीज, चिंता, काळजी त्या महत्त्वाच्या आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचे एम्बिशन टू हिट द टार्गेट, टू रीच द डिझायर्ड प्लेस. बोथ ऑफ अस रीच द टॉप. वन कुडंट डू इट अलोन. आम्ही सगळेजण टॉपवरती पोहोचलो, एकटा जाऊ शकत नाही. परंतु जेव्हा ते सुरुवात केली त्यांनी नेपाळला, ते नेपाळच्या मंत्रालयाची, पंतप्रधानांची परवानगी घेणं आवश्यक होतं. बट दॅट टाइम देर वॉज कॉन्ट्रोवर्सी. काय कॉन्ट्रोवर्सी आली काठमांडूला? दे टॉक ओव्हर हिलरी, कर्नल अँड तेन्झिंग. दे मेड अ पॅक्ट, अन ॲग्रीमेंट. तिथं त्यांनी ॲग्रीमेंट करावं लागलं, करार करावा लागला नेपाळ सरकारबरोबर. परंतु तो करार सुद्धा, करारावर ज्या सह्या केल्या त्यांनी, त्या इंडिव्हिज्युअल करावा लागल्या. साइन इट इन द ऑफिस ऑफ द नेपाल PM, and each one sign his own statement. कारण they would be responsible individually
in case of any dangerous situation occurred. आणि म्हणून त्या पद्धतीने इंडिव्हिज्युअली प्रत्येकाने त्या ॲक्टवर पॅकवर साईन केली. ते तिथून निघाले. काठमांडू जून 22, 1953. ॲक्च्युली त्यांनी स्टार्ट केलं ऑन मे 29, 1953 ला. शेर्पा अँड हिलरी लेफ्ट देअर कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट. पिक्चरमध्ये दिसतंय बघा, हा शेर्पा तेन्झिंग आहे आणि हा एडमंड हिलरी आहे. They climb upward to the south summit. दक्षिण समिटवरती, दक्षिणचा हायेस्ट पॉइंट आहे दक्षिण बाजूचा, त्याच्यावरती ते चढले. Then they moved along the summit ridge. ridge म्हणजे ही कडा, ही जी पर्वताची कडा आहे त्या कडेने बरोबर ते वरती जात आहेत. How dangerous it was. Just look at the picture. You will get the idea. हिलरी अँड तेन्झिंग एम्ब्रेस्ड ईच अदर. इतका आनंद झाला त्यांनी दोघांनी एकमेकाला मिठीच मारली. दे हेल्ड अलॉफ्ट द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ, द UN अँड इंडिया. हे सगळे राष्ट्रध्वज त्यांनी जवळ आपले ठेवले होते, उंचावले त्यांनी. सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. जेव्हा ते त्यांच्या हायेस्ट पॉइंटला, डिझायर्ड पॉइंटला पोहोचले, परमेश्वराबद्दलची ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. बिकॉज दे फेल्ड 6 टाइम्स. 6 वेळा त्यांना अपयश आलं होतं त्या माउंट एव्हरेस्टवर जाताना. आणि शेवटी हिलरी ब्लेस्ड तेन्झिंग विथ द फुलफिलमेंट ऑफ हिज डिझायर ही हॅड हेल्ड सो लॉंग. हिलरीने खरोखर त्याला आशीर्वाद दिला तेन्झिंगला. त्याची फुलफिलमेंट, त्याची इच्छा तृप्त झाली होती. म्हणजे मनामध्ये बऱ्याच काळापासून जी मनातली इच्छा होती ती तृप्त झाल्याबद्दल त्याला शुभेच्छा दिल्या. लुक ॲट दिस पिक्चर. तेन्झिंग प्लेस ऑफरिंग्स टू गॉड. त्याने आपल्या सोबत काही वस्तू आणल्या होत्या शेर्पा तेन्झिंगने, त्या देवाला दिल्या, परमेश्वराला तिथं ऑफर केल्या. कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट ही ऑफर्ड सायलेंट प्रेयर इन हिज हार्ट. परमेश्वराला त्याच्या अंतःकरणात एक प्रार्थना केली, मनापासून शांतपणे सायलेंट प्रेयर केली. नंतर ही ऑफर्ड बिस्किट्स अँड कॅन्डी. देवाला त्याने बिस्किट्स आणि कॅन्डी पण दिली. अगेन ब्ल्यू पेन्सिल गिवन बाय हिज डॉटर नीमा. त्या तेन्झिंगच्या मुलीने एक पेन्सिल दिली होती, ती पेन्सिल पण त्याने तिथं ऑफर केली. बघा, त्या मुलीचं एक तिच्या मनामध्ये होते, पप्पा तुम्ही जेव्हा वरती पोहोचाल की माझ्याकडून एक पेन्सिल तिथे नेऊन ठेवा, परमेश्वराला द्या. पेन्सिल वॉज वन ऑफ हर मोस्ट प्राइज पोजेशन्स. कारण ती पेन्सिल त्या मुलीकडे असलेल्या किमती वस्तूपैकी एक वाटत होती तिला, आणि तिने दिली आपल्या पप्पांना. जेव्हा पप्पा त्या समिटवरती किंवा त्या टॉपवरती पोहोचतील तेव्हा त्यांनी ती पेन्सिल तिथं ऑफर करावी परमेश्वराला. तेन्झिंग प्लेस द फ्लॅग्स. ते फ्लॅग्स तिथे ठेवले, रोवले. हिलरी टुक द पिक्चर्स. त्याचा मित्र जो हिलरी होता त्याने फोटोग्राफ्स घेतले. आणि नंतर दे लेफ्ट द समिट. तो हायेस्ट पॉइंटवरून ते परतले, माघारी आले. थर्स्टी बट वॉटर इन द टम्बलर फ्रोझन. दे वर व्हेरी थर्स्टी. खूप तहान लागली होती, परंतु त्यांच्याकडे जे असलेले कंटेनर होतं पाण्याचं ते पाणी गोठलेलं होतं. इट वॉज फ्रोझन. बॉइल्ड अँड ड्रँक. त्यांनी काय केलं, ते पाणी गरम केलं आणि नंतर प्यायले. तेन्झिंग वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ गिवन बाय हिज फ्रेंड लॅम्बर्ट. त्यावेळेला तेन्झिंगच्या
अंगावर स्कार्फ होता लाल रंगाचा, त्याचा मित्र लॅम्बर्ट याने तो त्याला दिला होता. अँड लॅम्बर्ट वॉज द लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन. लुक ॲट दिस पिक्चर. क्लाइम्बिंग डाऊन वॉज मोर डिफिकल्ट दॅन क्लाइम्बिंग अप. त्यांनी एक एक्सपिरियन्स इथं मांडला की वर चढणं जेवढं सोपं आहे त्याच्यापेक्षा जास्त अवघड खाली उतरणं आहे. कारण खाली उतरताना जर तोल गेला तर अजून धोका जास्त होता. इफ यू स्टॉप डाऊन यू वुड गो इन टू कॅंगशंग ग्लेशियर. तर तिथं सगळं डायरेक्ट तुम्ही त्या हिमनदीमध्ये किंवा जो ग्लेशियर आहे त्याच्यामध्ये जाऊ शकतील. इतकं भयानक आहे, सर्व बर्फाने वेढलेला तो भाग. इट टूक लेस टाइम क्लाइम्बिंग डाऊन. अर्थातच खाली उतरायला कमी वेळ लागला त्यांना. बट नीडेड मोर होशियार. त्यांना जास्त सावधान. दे वेर टू बी मोर कॉशियस. होशियार राहावं लागणार होतं, सावध राहावं लागणार होतं. दे रीच कॅम्प 9. शेवटी त्या कॅम्पचं नाव होतं कॅम्प 9. तिथं ते पोहोचले. ऑलवेज प्रेड गॉड अँड ही हॅड सेव्ड हिम. शेवटी मनामध्ये बघा परमेश्वराबद्दल त्यांच्या श्रद्धा आहे आणि त्यांनी त्या देवाला जेव्हा जेव्हा प्रार्थना केली, व्हेनेवर दे प्रेड गॉड, गॉड सेव्ड देम. हिलरी अँड ही इन नो मूड फॉर एनी टॉकिंग बिकॉज दे वर सो टायर्ड they could not talk to anyone on any topic. This is Camp 9. They boiled some snow to make lemon water and drank it. काही बर्फ त्यांनी वितळवलं, उकळवलं आणि त्याच्यात लिंबू टाकून ते प्यायले. They left camp by taking only sleeping bags and left everything in the tent. फक्त त्यांनी स्लीपिंग बॅग्स घेतल्या सोबत आणि बाकीच्या सर्व वस्तू तंबूमध्येच ठेवल्या. Look at the pictures, they are called sleeping bags. From camp 9 to camp 8. पुढचा प्रवास त्यांचा. They spent their night at camp 8. 9 निघाल्यावर कॅम्प 8ला त्यांनी रात्र घालवली. नॉईस सॉ देम अँड हिज फेस फ्लश्ड विथ जॉय. त्यांचा मित्र जो नॉईस होता त्याने पाहिलं. ही बिकेम व्हेरी हॅपी बिकॉज ही सॉ हिज फ्रेंड्स वेर कमिंग सेफली फ्रॉम द समिट, फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटन. तेनजिंग टोल्ड अबाउट हिज सक्सेस. तेनजिंगने त्याचं यश कसं मिळालं त्याला त्याच्याबद्दल सांगितलं. लोय केम टू मीट हिम विथ टी अँड कॉफी. दुसरा एक मित्र आहे, तो चहा आणि कॉफी घेऊन आला. फिलिंग्स ऑफ तेनजिंग ॲट द समिट. त्याच्या मनामध्ये काय फिलिंग्स होत्या हे या पॉइंटमध्ये दिलेलं आहे. रिमेंबर्ड हिज फ्रेंड टू बी हिअरिंग विथ हिम. तो मला असं तिथं आठवलं. येस, आय वॉज हिअरिंग माय फ्रेंड. He was telling me something. Felt absolutely fit. एवढं करून सुद्धा, चढाई करून सुद्धा physically he was perfectly fit. His mind was absolutely clear. मनामध्ये सुद्धा कुठली भीती नव्हती, डाऊट नव्हता. His mind was very clear. Felt exhilarated. Felt very happy. आनंद झाला होता because he had achieved the task successfully. A very clear sensation. मनातली जी सेन्सेशन होती, संवेदना होती, इट वॉज व्हेरी क्लिअर. जेव्हा ते खाली आले, दे सॉ ब्युटिफुल पिक्चर बिलो. त्यांना खाली सुंदर चित्र दिसले. लुक ॲट दिस पिक्चर. पिक्चर ऑफ माउंटन. हिल्स अँड माउंटन्स लुक लाईक गॉड्स अँड गॉडेसेस. काय भास झाला बघा. ते चित्र खरोखर देव देवतांसारखे वाटत होते. लुक ॲट दिस ब्युटिफुल पिक्चर. पिक्चर्स वेर लुकिंग लाईक गॉड्स अँड गॉडेसेस.
बघा हे सुंदर चित्र. प्लेन्स लुक लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ मॅप. जे मैदान दिसत आहे, त्याच्यातून वाहणारी नदी दिसते आहे, स्वच्छ पाणी, हिरवा तो भाग सगळा आहे, झाडं आहेत, मैदान आहेत, आणि ते कशासारखे दिसत होते? दे वर जस्ट लुकिंग लाईक ब्रोकन पीसेस ऑफ मॅप. नकाशाचे तुकडे तुकडे आहेत, अशा पद्धतीने ते सुंदर पिक्चर होतं. दे वर स्टँडिंग ऑन द रूफ ऑफ एव्हरेस्ट. ज्यावेळी त्यांना जी सेन्सेशन झाली की आपण माउंट एव्हरेस्टच्या टॉपवरती आपण उभं आहोत, ती फिलिंग त्यांना तिथे दिसली. दे वर इन टू द हेवन ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. जगाच्या उंचावर, सगळ्यात उंच ठिकाणी होते. 2 or 3 people could stand on the roof of the world. इतका छोटा तो भाग होता, फक्त 2-3 लोकच त्याच्यावरती जाऊ शकत होते, उभं राहू शकत होते. Look at this beautiful picture of Mount Everest. Flat on one side and steep on the other. एका बाजूला फ्लॅट आहे तसं वाटतंय, पण दुसऱ्या बाजूला अत्यंत खोल आहे. स्नो ऑन द नॉर्थ साइड. उत्तर बाजूला बर्फाने वेढलेला भाग आहे. अँड रॉक्स ऑन द साउथ ईस्ट. आग्नेय बाजूला, साउथ ईस्ट, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, साउथ ईस्ट म्हणजेच नैऋत्य बाजूला रॉक्स ऑन द साउथ ईस्ट. Look at these beautiful pictures. How to get down safely was the question before them. Tenzing walking behind Hillary. पुढे हिलरी आहे, मागे तेन्झिंग आहे. फायनली द एंड ऑफ द एक्सपिडिशन. त्या मोहिमेचा शेवट झाला. Another 50 feet down we met Noisy. तो पुढच्या 50 फूट खाली आल्यावर आम्हाला आमचा मित्र भेटला. He brought tea which smelled kerosene. त्याने जो चहा आणला होता, त्या चहाला रॉकेलचा वास येत होता, केरोसिनचा वास येत होता. But he had taken much trouble. Tenzing enjoyed it. बिचाऱ्या नॉयसीने त्रास घेऊन, मोठा कष्ट करून तो चहा बनवला होता. शेवटी even if it smelled kerosene, he enjoyed it. Tenzing enjoyed it. Look at this beautiful picture of Mount Everest. Thanks for watching. Have a nice day.